Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadna and all of you enjoying mathematics and science with me. Measurement हा तुमचा 6th स्टँडर्डचा नवीन सिलेबसचा सेकंड नंबरचा लेसन स्टार्ट केला होता आणि आता तो जवळजवळ संपणारच आहे आणि लवकरच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी या लेसनची एक्सरसाइज, ती पण अगदी सोप्या भाषेमध्ये. आणि आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट थर्मोमीटर की ज्याचं नाव आहे इन्फ्रारेड थर्मोमीटर. कधी बघितला रे तुम्ही? कोरोना बघितला ना, कोरोना आला होता. कोरोनामध्ये काय होतं, तो काय होता, कम्युनिकेबल डिसीज होता. आपण एकमेकांच्या संपर्कात आलो, कोणी खोकलं शिंकलं तरी काय व्हायचं, तो डिसीज स्प्रेड व्हायचा आणि किती सारे लोक याच्यामध्ये आपला जीव गमावला. मग अशा वेळेस काय म्हणायचे की सोशल डिस्टन्स ठेवा, एकमेकांपासून दूर राहा. मग अशा वेळेस टेम्परेचर मेजर करण्यासाठी मग एक अनोखं असं थर्मामीटर आलं की ज्याला आपण म्हणणार आहोत इन्फ्रारेड थर्मामीटर. आता जे आपलं डिजिटल थर्मामीटर आहे किंवा क्लिनिकल थर्मामीटर आहे ते साधा थर्मामीटर आहे, त्याला टच करावं लागतं बॉडीला. पण हे एकदम मॅजिकल थर्मामीटर आहे. तुम्ही लांब जरी उभे असेल आणि ते जर चालू केलं, त्यातले जे इन्फ्रारेड आहे तुमच्या बॉडीवरती पडले तर लगेच सांगते की तुमच्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे. चला बघूया काय आहे हे इन्फ्रारेड थर्मोमीटर. इफ अ पर्सन सफरिंग फ्रॉम अ कॉन्टॅजियस डिसीज एंटर्स अ क्राऊड एरिया, म्हणजे एखादा कम्युनिकेबल डिसीज आहे, सगळीकडे तो आजार पसरतो आहे, अशा ठिकाणी त्या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे आजार झालेले आहेत. अदर्स कॅन इन्फेक्टेड, मग समजा एका व्यक्तीला तो आजार झाला, तो दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो, तिसरा होऊ शकतो. मग अशा वेळेस काय झालं बघा, सच इपिडेमिक स्प्रेड व्हेरी रॅपिडली. मग अशा वेळेस हे आजार जसा कोरोना बघा सगळीकडे पसरला. मग अशा वेळेस काय झालं, प्लेसेस लाईक मॉल्स, एअरपोर्ट्स आर व्हेरी क्राऊडेड. मग तुम्ही बघितलं असेल मॉलमध्ये किती गर्दी असते किंवा एअरपोर्टवरती किती गर्दी असते. मग हे जर लोक एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की हे कम्युनिकेबल डिसीजेस स्प्रेड होण्याची खूप दाट शक्यता असते. मग अशा वेळेस बघा, ड्यू टू मॅसिव्ह क्राऊड्स इट बिकम्स डिफिकल्ट टू चेक एव्हरीवन्स टेम्परेचर इंडिव्हिज्युअली. म्हणजे प्रत्येकाचं सेपरेट टेम्परेचर मोजणं हे अशक्य आहे आणि खूप डिफिकल्ट आहे. मग अशा वेळेस बघा, टू अवॉइड दिस प्रॉब्लेम देर वॉज अ नीड फॉर डिव्हाइस दॅट कुड रीड अ पर्सन बॉडी टेम्परेचर क्विकली विदाउट टचिंग. मग अशा वेळेस गरज पडली की त्या व्यक्तीच्या शरीराला टच न करता इमिडिएटली त्याचं टेम्परेचर किती आहे. कारण की बघा, तुम्ही जर विमानाने जाणार असाल किंवा तुम्ही कुठल्या मोठ्या यात्रेला निघाला असाल, तिथे तुमच्या टेस्ट केल्या जातात अगोदर, 1 महिना अगोदर, आणि नंतर तुम्ही जर विमानामध्ये जाणार असाल तर तिथे तुमचं बॉडी टेम्परेचर सुद्धा मेजर केलं जात असतं. मग अशा वेळेस हे जे डिसीजेस आहे हे स्प्रेड होऊ नये म्हणून हे इन्फ्रारेड थर्मामीटर आलं. A device held at a short distance from the face can quickly determine the person's body temperature. बघा, हा मुलगा दिसतोय तुम्हाला, याच्या बॉडीपासून अगदी लांब पकडलंय. ते बटन ऑन केलं की त्या इन्फ्रारेड जातात आणि हे सांगते बघा 36.2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे कुठल्याचे, या मुलाच्या बॉडीचं. बघा किती छान आहे हे थर्मोमीटर. पुढे बघा, सच डिव्हाइस इज अ डिफरंट टाइप ऑफ थर्मामीटर. इट वर्क्स युझिंग इन्फ्रारेड. एक विशिष्ट प्रकारचे रेज आहेत. तुम्ही एक्सरेज बघितलेत, ज्यावेळेस तुमचं हार्ड फ्रॅक्चर होत असतं, आपण एक्सरे काढायला जात असतो डॉक्टरकडे, असे वेगळे अल्ट्राव्हायलेट रेज आहे सूर्यापासून येणारे. तसं एक रेज आहे की ज्या रेजचं नाव आहे इन्फ्रारेड. या इन्फ्रारेडचा उपयोग या थर्मोमीटरमध्ये केलेला असतो. मग तुम्हाला विचारतील, अरे इन्फ्रारेड थर्मोमीटरमध्ये कुठल्या रेजचा वापर करतात? त्याच्या नावातच त्याचं उत्तर आहे, इन्फ्रारेड इन्फ्रारेडचा उपयोग करतात. पुढे बघा, therefore it is called as an infrared thermometer. Nowadays it is used to many crowded places. वेगवेगळ्या क्राउडेड प्लेसेसमध्ये याचा उपयोग झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते तर दिलंच आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, कोविड-19 मध्ये पॅन्डेमिक दिस थर्मोमीटर वेर यूज टू वर्ल्ड वाईड. अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्त ह्या तुमच्या इन्फ्रारेड थर्मामीटरचा उपयोग झाला. बघा इथे दिलं, पण आपल्या पुस्तकामध्ये दिलं की कोविड-19च्या वेळेस सगळ्यात जास्त वापर केला. सो अशा पद्धतीने आपण थर्मामीटरचे टाईप्स बघितले, डिजिटल थर्मामीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, आणि अजून एक बघितलं कुठलं थर्मामीटर, क्लिनिकल थर्मामीटर. मग आता याच्यावरती काही महत्त्वाच्या प्रश्न आहेत, ते फटाफट 2 मिनिटात बघून घेऊया. आता पेपरच्या दृष्टीने काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? व्हॉट इज थर्मामीटर? थर्मामीटरची डेफिनेशन इथे दिलेली आहे, तुम्ही फटाफट स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. वाय शुड वी यूज थर्मामीटर? थर्मामीटर कशासाठी वापरत असतात त्याचं उत्तर पण मी इथे फटाफट दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी या प्रश्नांची उत्तरं लिहून घ्यायची आहे. मग आता व्हाय शुड वी यूज, आता हे तुम्हाला उत्तर मोठं दिसतंय, पण त्याचा अर्थ काय बघा. समटाइम्स वी फील दॅट पर्सन हॅज अ फिवर बाय टचिंग द फोरहेड. त्याच्या कपाळाला हात लावला आणि आपल्याला जाणवलं की याला ताप आहे. मग अशा वेळेस, बट टचिंग इज नॉट ऑलवेज करेक्ट. आपल्या टचिंगने आपण करेक्ट टेम्परेचर सांगू शकत नाही. अ थर्मामीटर गिव्स द एक्झॅक्ट टेम्परेचर. थर्मामीटर तुम्हाला एक्झॅक्ट टेम्परेचर सांगणार आहे, म्हणून आपण काय करायचं आहे, तिथे थर्मामीटरचा वापर करायचा आहे.
व्हॉट इज टेम्परेचर? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डेफिनेशन विचारतील. व्हॉट इज टेम्परेचर म्हणजे काय? टेम्परेचर टेल अस हाऊ हॉट ऑर कोल्ड अँड ऑब्जेक्ट. दिलेला पदार्थ किती थंड आहे, किती गरम आहे हे सांगणारी गोष्ट म्हणजे काय? टेम्परेचर. व्हेरी सिम्पल. पुढे व्हॉट इज थर्मोमीटर? थर्मोमीटर म्हणजे काय? अ थर्मोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द टेम्परेचर. टेम्परेचर मोजण्यासाठी जे डिव्हाइस, आता तुम्हाला काही मुलांना हा शब्द येणार नाही, इन्स्ट्रुमेंट स्पेलिंग अवघड वाटेल, लक्षात ठेवायचं आहे, किंवा त्याच्याऐवजी डिव्हाइस शब्द वापरला तरी चालणार आहे. असं डिव्हाइस की जे टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतात त्याला आपण थर्मोमीटर म्हणतो. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. व्हाय डज डॉक्टर यूज थर्मोमीटर? डॉक्टर थर्मोमीटर का यूज करतात? डॉक्टर यूज थर्मोमीटर टू मेजर द एक्झॅक्ट बॉडी टेम्परेचर. ते असं आपल्यासारखा हात लावून अंदाजे सांगत नाही, त्यांना एक्झॅक्ट टेम्परेचर माहिती पाहिजे असतं, म्हणजे एक्झॅक्ट ते आपल्याला गोळ्या औषधं ट्रीटमेंट प्रॉपर देऊ शकतात, म्हणून ते थर्मोमीटरचा वापर करतात. ओके, चेक द फेवर. पुढे कॅन वी नो द एक्झॅक्ट टेम्परेचर बाय टचिंग अन ऑब्जेक्ट? आपण त्याला टच करून एक्झॅक्ट टेम्परेचर सांगू शकतो का? नो, वी कॅनॉट नो द टेम्परेचर बाय टचिंग. वी शुड यूज, कशासाठी काय वापरलं पाहिजे अशा वेळेस? थर्मोमीटर. ओके, आता ही खूप इझी समरी आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या की थर्मोमीटर मेजर टेम्परेचर ॲक्युरेटली. क्लिनिकल थर्मोमीटर मेजर बॉडी टेम्परेचर कुठपासून? 35 to 40 डिग्री सेल्सिअस. आणि डिजिटल थर्मोमीटर क्विक अँड इझी टू यूज म्हणून ते यूज करत असतात. तर आज आपण एक नवीन थर्मोमीटर बघणार आहोत की ज्या थर्मोमीटरचं नाव आहे लॅबोरेटरी थर्मोमीटर, की जो तुमच्या सायन्स लॅब मध्ये यूज करत असतात. कशासाठी आपण डिटेल मध्ये समजून घेऊया. लॅबोरेटरी थर्मोमीटर इज यूज टू एक्सपेरिमेंट्स इन लॅब. आपण सायन्सचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत असतो लॅब मध्ये, त्यासाठी काय करत असतात? हा लॅबोरेटरी थर्मोमीटरचा उपयोग करत असतात. As shown in the diagram, it consisting of long, narrow, hollow glass tube. अशी एक काय असते? काचेची काय असते? अशी नळी असते. या नळीपासून हा थर्मोमीटर तुमचा बनलेला असतो. विथ वन एंड सीलेड. आता मी तुम्हाला हा पूर्ण थर्मोमीटर व्यवस्थित दाखवते. दिसतोय तुम्हाला हा थर्मोमीटर? एक जे एंड असतं ते त्याचं सील केलेलं असतं, आणि दुसरं जे एंड असतं या दुसऱ्या एंडमध्ये काय केलेलं असतो? एक पदार्थ असतो. कुठला पदार्थ असतो? मर्क्युरी, म्हणजे पारा भरलेला असतो, किंवा अल्कोहोल भरलेलं असतं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हा थर्मामीटर असतो. मग आता बघा पुढे काय, मग तेच दिलेलं आहे बघा. इट इज अ लॉंग नॅरो हॉलो ग्लास ट्यूब विथ वन एंड सिलेड. ॲट द बॉटम ऑफ द ट्यूब देर इज अ स्मॉल बल्ब. तुम्हाला एक बल्ब सारखा आकार दिसतो या थर्मामीटरच्या बॉटमला, आणि त्याच्यामध्ये काय भरलेलं असतो त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. ॲट द बॉटम ऑफ ट्यूब देर इज अ स्मॉल बल्ब. दिस बल्ब इज फिल्ड विथ अ मर्क्युरी ऑर कलर अल्कोहोल. कलर अल्कोहोल काय असतं? कलर अल्कोहोल. आता मर्क्युरी जे आहे, मर्क्युरी ब्राईट काय असतो तो? पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काचेला चिटकत नाही. इट डज नॉट स्टिक टू द ग्लास. त्यानंतर तो ब्राईट कलर असतो, सिल्वर त्याचा कलर असतो. लांबून पाहिलं तरी लगेच आपल्याला तो दिसतो, म्हणून तो तिथे वापरत असतात. आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट याच्यामध्ये हायेस्ट डिफरन्स असतो, म्हणून तो पदार्थ किंवा अल्कोहोल, कलर अल्कोहोल का वापरतात तो पण इझिली आपल्याला दिसतो. म्हणून ते दोन पदार्थ आपण काय करत असतो? ह्या थर्मामीटरमध्ये यूज करत असतो. मग पेपरला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, अरे तुमचं जे लॅबोरेटरी थर्मामीटर आहे त्याच्यामध्ये कुठले दोन पदार्थ वापरतात? तर तुमचं मर्क्युरी वापरतात किंवा कलर अल्कोहोल वापरत असतात. बघा इथे दिलेलं आहे पुस्तकामध्ये, दॅट इज मर्क्युरी ऑर कलर अल्कोहोल. अ व्हेरी फाईन कॅपिलरी ट्यूब एक्सटेंड्स फ्रॉम दिस बल्ब टू द अदर एंड ऑफ द ग्लास ट्यूब. आता बघा काय होत असतं, तुम्ही नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला याचं एंड दिसतंय. याच्यापासून अगदी बारीक अशी बारीक अशी काय दिसते? कॅपिलरी. अशी बारीक अशी काचेची नळी निघालेली असते, आणि ती नळी जी आहे ती वरतीपर्यंत गेलेली असते. मग पुढे काय होत असतं बघा, कशा पद्धतीने हा जो थर्मामीटर आहे तो टेम्परेचर दाखवण्याचं काम करतो, डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मग बघा, a very fine capillary tube extend from this bulb to the other end of glass tube. When the bulb receive heat, the volume of the liquid inside the increases and the mercury of alcohol expand and rises through the hollow tube. ज्यावेळेस बघा काय होत असतं, नीट ऐकून घ्या. ज्यावेळेस हा जो थर्मोमीटर आहे तो आपण एखाद्या गरम पदार्थामध्ये ठेवत असतो, गरम पाण्यामध्ये ठेवतो, किंवा कुठल्याही रसायनामध्ये ठेवतो, किंवा गरम दुधामध्ये ठेवतो, चहामध्ये ठेवतो, त्यावेळेस याच्यामधला जो मर्क्युरी आहे तो प्रसरण पावत असतो, एक्सपांड होत असतो. आणि त्याच्यामुळे काय होत असतं, हे जे मर्क्युरी आहे तो वरती चढायला सुरुवात होत असते प्रसरण पावल्यानंतर, आणि वरती गेल्यानंतर जिथं जाऊन तो स्टॉप होतो, मग ते काय आहे ते त्याचं टेम्परेचर, त्या पदार्थाचं काय असतं त्याचं तापमान असतं. अशा पद्धतीने टेम्परेचर हे मोजत असतात बाय युजिंग दिस थर्मोमीटर. ओके, मग आता बघा
the mercury or alcohol expands and rises through the hollow tube. The temperature is recorded based on the mark where the liquid level stabilize these marks. मग आता याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहे. हा थर्मामीटर पाहून द लोवेस्ट टेम्परेचर मार्क ऑन द थर्मामीटर काय आहे तुमचं 0 डिग्री आहे. हायेस्ट टेम्परेचर मार्क जर तुम्ही बघितलं तर हायेस्ट याच्यामध्ये 10 आहे. हायेस्ट काय आहे 10 आहे. त्याच्यानंतर बघा पुढे टेम्परेचर मेजरिंग कॅपॅसिटी ऑफ द थर्मामीटर किती असते. त्यानंतर नंबर ऑफ स्मॉल डिव्हिजन बिटवीन 2 बिग मार्क्स. जर तुम्ही इथे नीट बघितलं आणि जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स असतो. या दोघांमध्ये इथपासून ते इथपर्यंत 10चा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असतं. मग त्यातली एक रेषा म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस. मग आता ही प्रत्येक खूण म्हणजे काय झाली तुमची 1 डिग्री सेल्सिअस झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑलवेज रिमेंबर मध्ये बघा इफ द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन 2 बिग मार्क्स ऑन द थर्मामीटर इज 10 डिग्री. तुम्हाला इतक्या सांगितलं 10 डिग्री सेल्सिअसचा काय असतो या दोन याच्यामध्ये काय असतो 10 डिग्रीचा काय असतो हा डिफरन्स असतो. डिव्हिजन बिटवीन देम देन इच स्मॉल मार्क रिप्रेझेंट. हा फिल इन द ब्लँक्सला विचारला जाऊ शकतो की एक खूण म्हणजे किती डिग्री सेल्सिअस असतं 1 डिग्री सेल्सिअस असतं. लॅबोरेटरी थर्मामीटर कम विथ द डिफरंट रेंजेस डिफरंट स्केल्स फॉर स्मॉल डिव्हिजन. वेगवेगळ्या स्केलवरती ते आपल्याला बघायला मिळतं. त्याचे डिव्हिजन्स हे वेगवेगळे केलेले असतात. बिफोर मेजरिंग टेम्परेचर वन शुड ऑब्झर्व द मार्किंग अँड डिटरमाइन द व्हॉट इच स्मॉल डिव्हिजन रिप्रेझेंट. प्रत्येकाला माहिती पाहिजे की याचा अर्थ काय आहे. जसं याच्यामध्ये काय आहे 10 डिग्रीचा फरक आहे म्हणजे एक मार्किंग म्हणजे काय 1 डिग्री सेल्सिअस आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. वेगवेगळ्या थर्मामीटरमध्ये वेगवेगळ्या रेंजेस तुम्हाला दिलेल्या असतात. बिफोर मेजरिंग टेम्परेचर वन शुड ऑब्झर्व द मार्किंग. दिस इसेन्शियल फॉर रेकॉर्डिंग प्रिशियस. जर तुम्हाला ॲक्युरेट टेम्परेचर मेजर करायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला त्यांनी प्रॉपर मेथड दिली आहे करेक्ट मेथड ऑफ मेजरिंग युजिंग थर्मामीटर. हा थर्मामीटर वापरून तुम्हाला कुठल्याही पदार्थाचं प्रॉपर ॲक्युरेट टेम्परेचर कशा पद्धतीने मेजर करायचं आहे छानपैकी समजून घ्या. चला तर पहिली स्टेप काय करायची आहे बघा. द बल्ब ॲट द बॉटम ऑफ द थर्मामीटर शुड बी इन द कॉन्टॅक्ट विथ द सबस्टन्स हुज टेम्परेचर इज बिंग मेजर. सो तुम्हाला एक बीकर दिसते काचेचं भांडं दिसतं त्याच्यामध्ये एक लिक्विड आहे त्याचं आपल्याला टेम्परेचर मोजायचं आहे. मग आता काही विद्यार्थी काय करतील हा जो थर्मामीटर डायरेक्ट बॉटमला चिटकवतील. बॉटमला चिटकवल्यानंतर बिलकुल तुमचं जे टेम्परेचर आहे ते ॲक्युरेट येणार नाही. मग त्याचा नियमच असा आहे की ज्या पदार्थाचं तुम्हाला टेम्परेचर मेजर करायचं आहे तो जो पदार्थ आहे त्याच्या अशा पद्धतीने तो जो मर्क्युरीचा जो बल्ब आहे जिथे त्याच्यात मर्क्युरी आहे तो अशा पद्धतीने इथे खाली पकडायचा आहे. बघा म्हणजे ते जे थर्मामीटर आहे समजा आता हे लिक्विड आहे ते पूर्ण असं टेकवायचं नाहीये त्या बीकरमध्ये. थोडंसं 1-2 सेंटीमीटर वरती ठेवायचं कारण जर आपण पूर्ण टेकवलं तर ते मेजरमेंट ॲक्युरेट येणार नाहीये. बघा is being measured only when one can measure the temperature accurately. While measuring temperature the thermometer should be ideally be held straight and vertical. सरळ अगदी ते थर्मामीटर असं वाकडा तिकडे नाही पकडायचे सरळ पकडायचं आहे. Ensure that the bulb of the thermometer does not touches the bottom or the sides of the container. जे साइड्स ऑफ द हे जे आहे हे जे बीकर आहे याच्या ह्या साईडला कुठेही ते थर्मामीटर टच करायचं नाही. डायरेक्ट स्ट्रेट आपण अशा पद्धतीने पकडायचं आहे. To record the temperature accurately, hold the thermometer so that the level of liquid in the tube is at your eye level. आय लेवलला तुम्हाला येईल अशा पद्धतीने तुम्ही ते थर्मामीटर पकडायचं आहे. आता काय थिंक हा मुलगा डोक्याला हात लावतोय काहीतरी विचार करतोय. काय विचार करतोय बघा. इफ यू आर स्टँडिंग ऑन अ ओपन ग्राउंड विथ अ थर्मामीटर अँड यू आर नॉट मेजरिंग टेम्परेचर ऑफ एनी स्पेसिफिक सबस्टन्स व्हॉट टेम्परेचर विल द थर्मामीटर शो. तुम्ही थर्मामीटर घेऊन शाळेच्या ग्राउंडवरती उभी आहे आणि कशाचंच टेम्परेचर मोजत नाहीये तरी त्या थर्मामीटरमध्ये तुम्हाला टेम्परेचर येणार आहे. कशाचं बाहेरची जी हवा आहे बाहेरचं जे वातावरण आहे त्याचं टेम्परेचर येणार आहे. किती साधारणतः जर तुमचा उन्हाळा असेल तर अप्रॉक्सिमेटली 35 डिग्री वगैरे येणार आहे आणि जर तुमचा हिवाळा असेल तर 20-22 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आपोआप त्या थर्मामीटरमध्ये दिसायला लागणार आहे. आपण कशाचं मेजर केलं नाही तरी म्हणजे आपण नुसतं असं थर्मामीटर घेऊन बाहेर जरी उभं आहे तरी ते आपोआप त्याचं मेजरमेंट त्याच्यामध्ये येणार आहे. कशाचं बाहेरच्या हवेचं येणार आहे बाहेरच्या वातावरणाचं टेम्परेचर येणार आहे. ओके फक्त हिवाळा असेल तर ते टेम्परेचर कमी होणार आणि जर उन्हाळा असेल तर टेम्परेचर वाढणार आहे. ओके सो असा विचार हा मुलगा करत होता. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. सो स्टुडंट आता इथे बघा लास्ट पेज आहे तुमच्या ह्या लेसनचं. टू मेजर द टेम्परेचर ऑफ द एअर ॲट अ रूम थर्मामीटर दॅट कॅन बी हँग ऑन अ वॉल इज यूज.
बाय युझिंग दिस टाईप ऑफ थर्मोमीटर वी कॅन डिटरमाइन द रूम टेम्परेचर. आपल्याला रूम टेम्परेचर हे बघायला मिळत असतं. इव्हेंच्युअली इट इंडिकेट्स द टेम्परेचर ऑफ द एअर. रूम टेम्परेचर मिळाला म्हणजे हवेचं टेम्परेचर सुद्धा मिळणार आहे. इन इंडिया IMD पेपरला तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज मीन बाय IMD. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामान खातं. तुम्ही बातम्या बघितल्या असेल मराठी. आजच्या ठळक बातम्या. आजचं कमाल तापमान एवढं आहे आणि किमान तापमान एवढं आहे. कमाल म्हणजे काय, मॅक्झिमम. आजचं जास्तीत जास्त तापमान एवढं आहे आणि किमान म्हणजे काय, आजचं कमीत कमी तापमान एवढं आहे. तुम्ही बातम्यांमध्ये बघितलं असेल असं सांगत असतात. मग ती काय करतं बघा. रेकॉर्ड्स टेम्परेचर व्हेरियस लोकेशन डेली. वेगवेगळ्या ठिकाणचं रोजचं टेम्परेचर किती आहे ते रेकॉर्ड करत असतं. दिस रेकॉर्ड आर यूज टू फॉर्म्युलेट द वेदर फॉरकास्ट. आणि मग हवामानाचा अंदाज सांगतात. अरे कुठे पाऊस पडणार आहे, कुठे वादळं येणार आहे, कुठे ढगफुटी होणार आहे, कुठे गारा पडणार आहे, कुठे बर्फवृष्टी होणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज हा सांगत असतो. एव्हरी डे इन न्यूजपेपर अँड टेलिव्हिजन न्यूज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिनिमम लोवेस्ट अँड मॅक्झिमम मीन्स हायेस्ट. मॅक्स म्हणजे हायेस्ट. मिनी म्हणजे छोटे ते कमीत कमी तापमान हे आपल्याला बघायला मिळत असतं. आता इथे तुम्हाला एक थर्मामीटर दाखवलेलं बघा. याच्यामध्ये काय आहे, हा मर्क्युरी, इथे मर्क्युरी भरलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने फॅरनहीट पण आहे आणि डिग्री सेल्सिअस या दोन पद्धतीने टेम्परेचर इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं जे तुमचं टेम्परेचर आहे ते 3 गोष्टींमध्ये मोजतात. एक डिग्री सेल्सिअस की जी मोस्टली सगळीकडे डिग्री सेल्सिअस मोजतात. त्यानंतर फॅरनहीट की जे काही देशांमध्ये वापरतात आणि पुढे काय आहे केल्व्हिन पण काय आहे, हे टेम्परेचर मोजण्याचं काय आहे तुमचं युनिट आहे. या 3 युनिटमध्ये तुमचं काय करत असतात, हे टेम्परेचर मेजर करत असतात. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता बघा एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आणि जनरल नॉलेजची माहिती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. एक लेडी सायंटिस्ट दिलेली आहे. काय नाव आहे त्यांचं, ॲना मानी नावाच्या सायंटिस्ट आहे. 1918 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 2001 मध्ये त्या या जग सोडून गेल्या. आता यांची माहिती आपल्याला मेजरमेंट या लेसन मध्ये का दिलेली आहे. ॲना मानी इज नोन ॲज द वेदर वुमन ऑफ इंडिया. भारतीय ह्या आहे भारताच्या हवामान महिला असा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. वेदर वुमन ऑफ इंडिया, भारताच्या हवामान महिला का म्हणतात त्यांना. शी डिझाईन न्यूमरस इन्स्ट्रुमेंट युजफुल फॉर वेदर फॉरकास्टिंग. म्हणजे तापमान मोजणारे अनेक त्यांनी काय केलं, इन्स्ट्रुमेंट्स, त्यांनी अनेक उपकरणं शोधून काढले. अँड इन्स्ट्रुमेंट कॉल्ड ॲज अ रेडिओसॉन्ड इज एक्स्ट्रीमली युजफुल फॉर मेजरिंग द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी ऑफ हाय अल्टिट्यूड. त्यांनी एक असं उपकरण शोधून काढलं की ज्याने हवामानाचा हवेचा दाब किती आहे तो मोजता येतो. नंतर ह्या हवेचं तापमान किती आहे ते मोजता येतं आणि त्या हवेमध्ये आर्द्रता किती आहे. आर्द्रता म्हणजे काय, पाण्याची वाफ, ह्युमिडिटी, हे मोजण्यासाठी त्यांनी काय केलं, एक उपकरण ह्या ज्या भारताच्या हवामान महिला म्हणतात त्यांनी बनवलेले. काय नाव त्यांचं, ॲना मानी. काय लक्षात ठेवायचं, ॲना मानी. बिकॉज ऑफ ॲना मानी रिसर्च द यूज ऑफ सच इन्स्ट्रुमेंट बिगेन इन इंडिया. मग भारतामध्ये ह्या उपकरणांचा वापर सुरू केला गेला. कधीपासून, जेव्हा त्यांनी हा शोध लावला तेव्हापासून. शी कंडक्टेड हर रिसर्च वर्क इन इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट इन पुणे अँड बँगलुरू. मग त्यांनी त्यांचं जे रिसर्च वर्क आहे तिथे सादर केलं बँगलोर आणि पुण्यामध्ये. बिकॉज ऑफ हर कॉन्ट्रीब्युशन इंडिया डिपेंडन्स ऑन अदर कंट्रीज फॉर वेदर फॉरकास्टिंग वॉज रिड्युसेस. म्हणजे भारताला नेहमी तापमान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी दुसऱ्या देशांचे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावरती डिपेंड राहावं लागत असतं. पण ह्या ॲना मानी यांनी हा जो शोध लावला, कशाचा रेडिओसॉन्डचा जो शोध लावला, त्याच्यामुळे काय झालं, भारत हा काय झाला, स्वतंत्र झाला. किंवा भारत ह्या बाबतीत, हवामानाच्या बाबतीत आपलं स्वतःचा इन्स्ट्रुमेंट झाल्यानंतर त्याला दुसऱ्या देशावरती डिपेंड राहण्याची गरज राहिली नाही. सो अशा पद्धतीने हे ग्रेट वर्क आहे ॲना मानी, भारताच्या हवामान महिला यांचं. आता आपण बघूया फटाफट या लेसन मध्ये नक्की आपण काय शिकलो. त्यानंतर बघा व्हॉट वी लर्न. मेजरमेंट मीन्स मेजरिंग युझिंग द सुटेबल टूल. मेजरमेंट म्हणजे काय, योग्य उपकरणाचा वापर करून काहीतरी मोजणे. द युनिट इन विच मेजरमेंट इज एक्सप्रेस इज कॉल्ड ॲज युनिट. म्हणजे आपण बघितलं किलोग्रॅम, ग्रॅम, लिटर, मिलीलिटर, त्यानंतर सेंटीमीटर, मिलीमीटर, हे सगळे युनिट्समध्ये काय करतात, वेगवेगळ्या गोष्टी आपण मोजत असतो.
पुढे इन द पास्ट डिफरंट युनिट्स वेअर यूज इन डिफरंट प्लेसेस. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे युनिट वापरायचे, पण ते काय होते, नॉन स्टँडर्ड युनिट्स होते. बघा तुम्हाला ती कशामध्ये कुठली स्टोरी सांगितली रे मी, इजिप्तची सांगितली का कुठली, जरा कमेंट सेक्शनमध्ये त्या राजाच्या ह्या एल्बोपासून मिडल फिंगरपर्यंतचं अंतर 1 क्युबिट मानायचे. कुठली स्टोरी आहे मला आठवते, पण तुम्ही लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये कोणाचे या फिंगर टिप्सच्या साह्याने, नंतर पावलांच्या साह्याने. पण हे सगळं नॉन स्टँडर्ड मेजरमेंट होतं. ओके, मेजरमेंट टेकन बाय डिफरंट पीपल्स आर नॉट सेम. सच मेजरमेंट अँड मेथड्स आर कॉल्ड ॲज नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलं होतं तुम्हाला मी. नाव डेज अ स्टँडर्ड युनिट्स. पण आता सगळ्या जगभरामध्ये तुम्ही कुठेही जा, कुठेही जगाच्या कुठेही पाठीवर जा, अमेरिका जा, ऑस्ट्रेलिया जा, भारतात या, एखाद्या खेड्यात जा, पण स्टँडर्ड युनिट वापरतात. म्हणजे ग्रॅम वापरतात, त्याच्यानंतर तुम्हाला टाईम मोजायचा असेल तर सेकंड वापरत असतात. ह्या सगळ्या युनिटचा वापर करतात. द SI युनिट ऑफ लेंथ इज मीटर. तुम्ही बघा SI म्हणजे काय, सिस्टीम इंटरनॅशनल. तुम्हाला जर लांबी मोजायची असेल कुठेही जा तुम्ही, तर तुम्ही मीटरमध्येच मोजायची आहे, कारण हे ठरवून दिलेलं या SI सिस्टीम की जगाने मान्य केलेली सिस्टीम आहे, त्याच्यानुसार तुम्ही लांबी ही मीटरमध्येच मोजली पाहिजे. त्यानंतर हे कन्व्हर्जन तुम्हाला समजावून सांगतं. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. हे सगळं समजावून सांगितलं आहे तुम्हाला मी. पुढे त्यानंतर आपण रेफरन्स पॉईंट बघितलं. कबड्डी किंवा खो खोचं मैदान आहे, ते 2 पोल असतात, त्याच्यामधला एक पोल काय वापरतो आपण, रेफरन्स पॉईंट म्हणून वापरत असतो. द फिक्स पॉईंट फ्रॉम विच डिस्टन्स ऑर लेंथ इज मेजर. एक विशिष्ट पॉईंट जिथून पासून आपण लांबी किंवा कुठली गोष्ट मोजायला सुरुवात करतो त्याला काय म्हणतो आपण, रेफरन्स पॉईंट. ओके. त्यानंतर अ थर्मोमीटर इज अ इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर टेम्परेचर. थर्मोमीटर कशासाठी वापरतात, टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतात. सगळ्यात महत्त्वाचं फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतं. थर्मोमीटर इज इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर डॅश डॅश टेम्परेचर. पुढे बघा द युनिट्स. मग कुठले कुठले युनिट आहे टेम्परेचर मोजायचे, सेल्सियस, फॅरनहीट आणि केल्विन. हे 3 युनिट्स आहेत. कशाचे, या तिन्ही पद्धतीने आपण काय करू शकतो, टेम्परेचर मोजू शकतो. सो हे तिघही लक्षात ठेवायचं, सेल्सियस, फॅरनहीट अँड केल्विन. ओके. पुढे बघा थर्मोमीटरमध्ये कुठला पदार्थ वापरतात माहिती पाहिजे. कुठला पदार्थ रे, मर्क्युरी वापरतात किंवा कलर अल्कोहोल वापरत असतात. आणि का वापरतात हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलं. पुढे लास्ट आपण काय बघितलं, डिजिटल थर्मोमीटर. इन्फ्रारेड थर्मोमीटरचे वेगवेगळे प्रकार बघितले. क्लिनिकल थर्मोमीटर, डिजिटल थर्मोमीटर, इन्फ्रारेड थर्मोमीटर आणि लास्ट कुठलं बघितलं रे, लॅबोरेटरी थर्मोमीटर. सो अशा पद्धतीने आपला हा लेसन इथे संपलेला आहे, मेजरमेंट फायनली. आणि लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी एक्सरसाइज सुद्धा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि लाईक करणं फ्री आहे, सो लाईक द व्हिडिओ अँड शेअर टू युअर फ्रेंड्स. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.